गेल्या 4-5 दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये जी घटना घडायला नाही पाहिजे ती घडली। खरं तर या खोडदे आजींचं आपल्यातून जाणं तिला आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने प्रथमतः श्रद्धांजली वाहतो। आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी एकदम हृदयद्रावक आणि याच्या अगोदर गेल्या 4-5 महिन्यापूर्वी वडगाव सावताळ येथे एक छोटीशी मुलगी तिला आपल्या कुटुंबातून जावं लागलं, म्हणजे एकदम निर्दयी घटना घडली। खरं तर प्रशासनाला अनेक जणांचे विचार सांगून एक प्रशासनाला जाब विचारण्याचं काम केलं। खरं तर फक्त ऐकून न घेता याच्यावर 100% इलाज झाला पाहिजे। म्हणजे ज्या प्रकारे पिंपरखेडला घटना घडली त्याच्यावर 100% लगेच आतोनात सगळ्या शासनाच्या ज्या युक्त्या कोणत्या ज्या असतील त्या युक्त्या राबवून या बिबट्याला जेरबंद केलं। तसं तर फक्त सावंत साहेबांनी आणि अनिल रावांनी सांगितलं ड्रोन फक्त फिरले जातात, पण त्याच्यावर कोणत्या प्रकारचा इलाज होत नाही। परंतु आपण सर्वांनी दखल घेऊन म्हणजे ज्या फॉरेस्ट खात्याचे संबंधित जे अधिकारी असेल त्या संदर्भात त्या दिवशी मीच अधिकाऱ्यांशी आणि रेपाळे साहेब होते त्या दिवशी आपण त्या संबंधित अधिकारी नगरशी पण बोललो। त्याची कोणती तरी टीम आहे ती काय म्हणतात त्याला शूट करण्याचे जे असते त्याला एक आपल्या तालुक्यामध्ये जसे जुन्नरमध्ये आता त्यांनी नियुक्ती केली त्याच पद्धतीची जी रेस्क्यू टीम आहे ती आपल्या मतदारसंघामध्ये असावी अशी त्या दिवशी आम्ही मागणी केली। आणि खासदार साहेबांनी या माध्यमातून त्या दिवशी खासदार साहेबांनी पण दिल्लीमध्ये या फॉरेस्टच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आणि मंत्र्यांशी एक संबंधित चर्चा केली का याच्यावर आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे। तर त्या दिवशी मला वाटतं कोणते साहेब ते केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं का नेत्यांना का याला एक महिन्यामध्ये आपण याच्यामध्ये सर्वांनी एकत्र बसून काहीतरी विचार करून याच्यावर एक चांगल्या प्रकारचा ठोस निर्णय घेऊ असं सांगितल्यानं परत एकदा प्रशासनाला आमच्या संपूर्ण परिवाराच्या जुने कळकळीची विनंती, हा काही रोड शो नाही का किंवा हे काही शक्ती प्रदर्शन नाहीये, हे काही कोणत्या पक्षाचं नाही किंवा पार्टीचं नाही, काही नाही, हे आपल्या कुटुंबातील एक आदर्श परिवारातील आपल्या कुटुंबातील एक माता गेली याच्याबद्दल आपल्या सर्वांना एक तीव्रता आणि जे आज खरंच कळकळ निर्माण झालेली आहे या कळकळीचा आपण प्रशासनाने एक तीव्र प्रकारचा म्हणजे आमच्या सर्वांच्या वतीने निषेध करतो। आणि याच्यावर एक 100% जसं ठरलंय या आंदोलनाची दिशा पुढे जाऊन काय कोणत्या प्रकारे पुढे न्यायची असं सर्वांचे एकत्र बसून निर्णय घेऊ अशी एक इच्छा व्यक्त करतो। आणि परत आमच्या आदर्श मातेस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। थांबतो।